मालेगाव अमानी ते रिठ्ठद रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास जल समाधीचा इशारा. शंकर वाजुळकर, युवा सेना प्रमुख, वाशिम जिल्हा. मालेगाव तालुक्यातील अमानी ते रिठ्ठद हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यापूर्वी सुद्धा कित्येक संघटना, गावकरी, कार्यकर्ते यांनी ह्या प्रलंबित रस्त्यासाठी निवेदन दिले, परंतु रस्ता झालाच नाही. ह्या मार्गावर मालेगाव ते रिठोद बससेवा चालू होती. या मार्गाने अमानी समोरून सर्व खेडेगावातील विद्यार्थी शिक्षणासाठी मालेगाव तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. या रस्त्याची दैनंदिन दुर्दशा संपूर्ण खड्डेमय झाली आहे. या रस्त्याने ह्या खड्ड्यामुळे रात्री अपरात्री काही दिसत नसल्याने बरेच अपघात झाले आहे. तसेच जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी 4 किलोमीटर रस्ता होत असतो, परंतु तो आतापर्यंत या नेत्याच्या हलगर्जीपणामुळं झालाच नाही. त्यामुळे युवासेना तालुका उपप्रमुख शंकर गजानन वाजुळकर यांनी उपजिल्हा अधिकारी घुगे वाशिम तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा दत्तामामा भरणे, खासदार वाशिम जिल्हा अनुप धोत्रे, आमदार विधान परिषद भावना गवळी, आमदार रिसोड मालेगाव अमित जनक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम वाशिम यांना दिल्या निवेदनाच्या प्रती. निवेदनात सहभागी म्हणून अमानी, करंजी, शेलगाव, ओंकारगीर, मुठ्ठा, दापुरी कालवे, ताकतोडा, सोमठाणा, शिरसाळा, रिठ्ठद ह्यात नागरिकांच्या सुद्धा सहभाग आहे. तसेच युवासेना तालुका प्रमुख शंकर गजानन वाजुळकर यांनी 15 ऑगस्ट पूर्वी रस्ता न झाल्यास जलसमाधीचा दिला इशारा. सहभागी म्हणून निवेदन करते पिंटू बबनराव गवळी, निलेश चांडे, संतोष वाजुळकर तथा सर्व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी वाशिम यांना दिले निवेदन. प्रतिनिधी विठ्ठल भागवत.